नमस्कार. देशदूतच्या 52 वर्धापन दिनानिमित्त सुरू असलेल्या नाशिक काल, आज आणि उद्या या चर्चासत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण विचार करतोय तो नाशिकच्या आर्किटेक्चरचा. एकंदरीत काय आहे नाशिकचं हे स्थापत्य आणि कशा इथल्या वास्तूंनी आकार घेतलाय. नाशिकचं काल हे जे आपण नेहमी म्हणतो वाड्यांमधनं एक स्पष्ट होतं. त्याचा आज काय आहे, नाशिकची स्कायलाईन ही कशी बदलली आहे आणि त्याबरोबरच बदलत्या शहराचे वेगवेगळ्या गरजा कशा आहेत, त्याचे काय आयाम आहेत, याविषयीची ही चर्चा. या चर्चेत सहभागी होत आहेत खूप प्रख्यात आर्किटेक्ट संजय पाटील. पाटील सरांचं योगदान हे नाशिकच्या स्थापत्यशास्त्रामध्ये खूप भरीव आहे. वास्तुविशारद असलेले संजय पाटील यांनी नवीन तरुण होतकरू असलेले वास्तुविशारद घडवण्यामध्येही योगदान दिलेलं आहे. तसंच नाशिकला त्याचा आकार, त्याच्या वास्तूंना त्याची एक ओळख यांच्याच कल्पनेतनं आलेली दिसते. मनाने कलाकार असलेले संजय पाटील यांचं योगदान अनेक कलाक्षेत्रांमध्ये वाखाणण्याजोगं आहे. त्यांची मुलाखत घेत आहेत आणखीन एक आर्किटेक्ट सागर काबरे. वडिलांपासून प्रेरणा घेऊन सागर यांनी वास्तुविशारद होण्याचं स्वीकारलं आणि त्यांचं काम ते बखुबी निभावत आहेत. नाशिकची गोदावरी असो किंवा इथलं पर्यावरण असो, याकडेही बारकाईने त्यांचं लक्ष आहे. तर ऐकूयात सागर काबरे यांनी घेतलेली संजय पाटील यांची मुलाखत. नमस्कार, मी आर्किटेक्ट सागर काबरे. देशदूतचा जो आपला आजचा विषय आहे काल, आज आणि उद्या अबाउट आर्किटेक्चर. नाशिकच्या आर्किटेक्चरबद्दल आपण आज सरांशी गप्पा गोष्टी करणार आहोत. आपल्यासोबत आज संजय पाटील सर आहेत. संजय पाटील सर हे खूप सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आहे नाशिकचे. यांना बरेचसे नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळाले आहे आणि त्यांचं काम खूपच छान आहे. सगळ्यांनी आपण नाशिकचे प्रत्येक जणांनी त्यांच्या वास्तूचा उपभोग घेतलेला आहे आणि त्यांच्याशी आज आपण या गोष्टींवर गप्पा गोष्टी करणार आहोत. कारण का मागील 40 वर्षापासून ते प्रॅक्टिस करत आहे आणि ते नाशिकचेच आहेत. तर लहानपणापासून त्यांनी नाशिक बघितलेलं आहे. त्याच्यासाठी आज आपण सरांना बोलवलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. येस सर, आता आपण सुरुवात करू. सर, मला आता विचारायचं आहे का सर, जसं आपला जन्म हा नाशिकलाच झालेला आहे आणि लहानपणापासून तुम्ही नाशिकला फिरले आहे आणि नाशिक बघितलेलं आहे. तर लहानपणीचं म्हणजे अराऊंड 1965 ते 70च्या दरम्यानचं नाशिक कसं होतं, नाशिकची वास्तुकला कशी होती आणि नाशिकची रचना कशी होती, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा. आम्ही त्या काळात म्हणजे शाळेत असतानाच नाशिकचं हे खूप असं टुमदार शहर होतं आणि नाशिकची नदी, नाशिकची वाडे, नाशिकचं गल्ल्या, हे गल्ल्या पण हे खेळण्याची जागा होत्या. नाशिकची नदी ही पोहण्याची ठिकाण होतं. नाशिकचे वाडे हे त्यात रमण्याची गोष्टी होत्या आणि आम्ही लहानपणी शाळेत असताना जी इंटिमसी होती म्हणजे सहजीवन जास्त आम्ही अनुभवायचं. म्हणजे एकमेकांच्या घरी जायचं, एकमेकांच्या वाड्यात तिथे सगळी मुलं खेळायचीत किंवा चौकात खेळायचीत किंवा गल्ल्यांमध्ये खेळायचीत. तर तसा आम्ही तो सहजीवनाचा अनुभव आमच्या शालेय काळात घेतला. त्यावेळेस नाशिक पण म्हणून म्हटलं की वॉकेबल डिस्टन्समध्ये होतं नाशिक त्यावेळेस. आणि मला आठवतं आहे सर, तुम्ही सांगायचे मला का मी नदीत पण पोहायला जायचो, सुट्ट्यांमध्ये पोहायला जायचो, वाड्यांमध्ये खेळायचो. तर त्याबद्दलही आम्हाला थोडी माहिती सांगा का, नदी कशी होती, वाडे कसे होते आपले. नाशिकचा घारपुरे घाट हा आमचा अतिशय आवडती जागा म्हणजे पोहण्याच्या दृष्टीने. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टीची आम्ही आतुरतेने वाट बघायचो कारण आपल्याला पोहायचा आनंदही लुटायचा असतो. आम्ही सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास असं आम्ही नदीत पोहण्याचा आमचा कार्यक्रम असायचा शाळेच्या सुट्ट्यांमध्ये. तर आणि नदी पण स्वच्छ होती. घारपुरे घाटावरच्या चक्रीवरनं उडी घेऊन आम्ही
मड्डम डोह होता तिकडे MVP कॉलेजच्या तिथे, तिथपर्यंत स्विमिंग करत जायचो. तर आणि नाशिकला तशी पोहण्याची पण परंपरा आहेच, कारण नदीवरनं पुराच्या वेळेस व्हिक्टोरिया ब्रिजवरनं उड्या मारणारे पण लोक आम्ही बघितले आहेत. अर्थात तेवढं आम्ही धाडस केलं नाही त्यावेळेस, पण मजा होती त्यावेळेस लहानपणीची. आणि नदी किनारा म्हणजे एक चौपाटीचा जो दर्जा होता, आपण जो मुंबई चौपाटीचा, तसं तिथे इट यूज टू बी अ सेलिब्रेटिंग स्पेस. म्हणजे तिथे आईस्क्रीम खाण्याची मजा असायची किंवा भेळपुरी असायची तिथे. तिथलं आईस्क्रीम आता माहीत नाही मिळतं की नाही, पण त्यावेळेस प्रसिद्ध होतं हँड ते पॉट आईस्क्रीम वगैरे हे. आणि तिथली सगळी मंदिरं वगैरे हे छान स्वच्छ असा परिसर असायचा त्यावेळेस. ओके, म्हणजे जो रामकुंड आणि नदीचा परिसर दॅट इज अ सेलिब्रेशन का सगळ्यांसाठी एक ती महत्त्वाची जागा होती एक सिटीसाठी. आणि सर नाशिकच्या वाड्यांबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगा. आता नाशिकचे वाडे म्हटलं तर प्रत्येक वाडे हे एकमेकांना लागून होते आणि त्यात प्रत्येक वाड्यात चौक हा महत्त्वाचा घटक असायचा त्यावेळेस. आणि त्या चौकांमुळे त्या घरांना एक विशिष्ट वेगळी मजा होती त्या घरांमध्ये. काही वाड्यांचे चौक छोटे होते, काही वाड्यांचे चौक मोठे होते, त्यामुळे त्याचं स्केलची पण एक वेगळी मजा होती त्या चौकांच्या. आणि त्यातही वेगळे काही ठिकाणी डेकोरेटिव्ह होते, काही ठिकाणी बेसिक होते, काही ठिकाणी 4 वाड्यांचं क्लस्टर असं होतं. आणि मग ती मधला जो जागा होता तो पण छान अशी खेळण्याची जागा होती. म्हणजे ह्या सगळ्या पब्लिक स्पेसेस होत्या बाहेरच्या, इन बिटवीन स्पेसेस ज्या होत्या त्या. ओके. आणि सर पुढे जेव्हा तुम्ही आर्किटेक्चर मुंबईहून करून आले नाशिकला जवळपास 1980 साली, तर तेव्हाची वास्तुकला नाशिकची कशी होती आणि तुमच्या वास्तुकलेत नाशिकच्या वास्तूंचा कसा प्रभाव पडला तो आम्हाला सांगा. आता आम्ही जेव्हा नाशिकला मी आर्किटेक्चर करून आलो तेव्हा आर्किटेक्ट काय काम करतो हे बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं, किंवा आर्किटेक्चर काय असतं हे पण माहिती नव्हतं. बरेचसे त्यावेळेस इंजिनियर लोकच घराची किंवा नकाशे करायचेत किंवा प्लॅन्स करून त्याची मंजुरी करायचेत. फार कमी लोक होते त्या पिरियडमध्ये आर्किटेक्चरचा व्यवसाय करणारे. पण मी इथे आल्यानंतर असं बघितलं की इथलं आपलं नाशिकचे वाड आणि सबकॉन्शियस लेवलला आम्ही जे लहानपणी जो खेळलो होतो वाड्यांमध्ये, किंवा माझ्या आजोळी जे घरं होती त्याच्यात की ती पण वाड्याची. आणि सस्टेनेबल आर्किटेक्चर असे ते आपण म्हटलं तर बघता येईल की त्याच्यात हवा आणि लाईट याचा चांगला अनुभव त्या ठिकाणी असत. तर त्याचा कुठेतरी वास्तुशास्त्रात आपल्या अंतर्भाव व्हावा अशा रीतीने आम्ही काही कामं सुरू केलीत. आणि सर जेव्हा अराऊंड 1970 ते 1980 मधल्या नाशिकच्या काही वास्तू तुम्हाला आठवतात का, किंवा कुठल्या होत्या मॉडर्न आर्किटेक्चर जेव्हा म्हणायचे, म्हणजे 70ला आपण वाडे बघितलं आहे आणि वाड्यापासून काही अपार्टमेंट्स यायला लागल्या, काही छोट्या कमर्शियल बिल्डिंग्स. तर तुम्हाला अशी काही एखादी वेगळी बिल्डिंग वाटली का त्यावेळेस अराऊंड 1980च्या दरम्यान? त्यावेळेस माझ्या मते कंटेम्पररी आर्किटेक्चरमध्ये म्हात्रे साहेब जास्त काम करायचे. आणि नाशिक कोऑपरेटिव्ह बँकेची जी बिल्डिंग NDCC बँक, तर ती एक मोठी बिल्डिंग त्यावेळेस लक्षात येत होती. दॅट वॉज अ मॉडर्न बिल्डिंग होती. फिन्स वगैरे त्यावेळेस वापरले होते. ओके, एक कंटेम्पररी स्टाईलमध्ये होते त्या. ओके. आणि त्यावेळेस नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर पण काही बदल झालं होतं का? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आता वाढत होतं नाशिक, बाहेरचं पेरिफेरियलचं वाढायला सुरुवात झाली होती. म्हणजे सिडको वगैरेच्या एरियाच पण तिकडे डेव्हलपमेंट सुरू झाली होती. काही इंदिरानगरचा भाग बराच वाढत होता. आणि मग तिथे लोक जे शहरातली जे कंजेशन होतं ते, किंवा ज्यांना पुढे घरं मोठी फॅमिली मोठ्या झाल्या त्या शहराच्या बाहेर पडायला लागल्या होत्या. इकडे गंगापूर रोडला वाढत होते. असं चारही दिशेने आपलं नाशिकचं विस्तार झालेला आहे, डेव्हलपमेंट सुरू झाली होती तशी. त्यामुळे तो एक बॅलन्स झालेला आहे. बॅलन्स झाला आहे. ओके सर. आणि नाशिकमध्ये आज अनेक जुने मंदिरं आहेत, जुनी आपल्याकडे वाडे आहेत आणि बरेचसे हेरिटेज आपला नामशेष होतो आहे. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतं की नाशिक हे ब्लेस्ड सिटी आहे. म्हणजे आपण नशीबवान आहोत की आपण नाशिकमध्ये जन्माला आलो आहोत. कारण असं आहे की नाशिकमधली जी गोदावरी आहे आणि तिच्या दोन्ही तीराला जी डेव्हलपमेंट आहे ती एक जगातली
काही कमी शहरांमध्ये अशी जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्यातले नाशिकची जी म्हणजे हिस्ट्री पाहिली तर खूप इतिहास आपल्याला मोठा आहे, परंपरा मोठी आहे आणि छान मंदिरं आहेत. सुंदर नारायण मंदिरापासून राम मंदिरापर्यंत किंवा इकडे नारव शंकर मंदिर. तर हा सगळा परिसर जो आहे तो एकेकाळी खूपच प्रसिद्ध होता आणि भारतातही नाशिकचं महत्त्व म्हणजे ह्याच्या दृष्टीने धार्मिकदृष्ट्या महत्त्व होतं कारण उत्तर कार्य किंवा हे सगळे नाशिकला होण्याच्या करता आणि त्यामुळे नदीचा किनारा हा त्यावेळेस आणि नाशिक छोटं असल्यामुळे नदीचा किनारा हा खूप ॲक्टिव्ह जागा होती त्यावेळेस. तर ते एक महत्त्वाचं आणि नाशिकला हे जुने वाडे जे होते ती पण नाशिकची परंपरा कारण नाशिक हे पूर्वी पेशवांचं पण तिथे कचेरी होती आणि त्यांचं पण तिथे वास्तव्य होतं त्यामुळे ते तो थोडासा जो राजाश्रय होता तो नाशिकला पण होता म्हणजे धार्मिक परंपरा धार्मिक महत्त्व तसंच राजाश्रय पेशव्यांच्यामुळे होतं. त्यामुळे इथे आर्किटेक्चर पण चांगलं डेव्हलप झालेलं होतं. जसं आपले सरकारवाड्याच्या इमारती घ्या किंवा सराफ बाजारातल्या काही इमारती, बालाजी मंदिर आहे आपलं, तेव्हा ह्या सगळ्या किंवा काही जुने वाडे ज्याच्यात जठारांचा वाडा आहे की ज्याचे उल्लेख परसी ब्राऊनच्या पुस्तकात पण आलेले आहेत. नंतर औरंगाबादकरांचा वाडा, हे असे काही जे वाडे आहेत की ज्याच्यात नाशिकच्या वाड्यांचं महत्त्व हे उल्लेख झालेला आहे त्याच्यात. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुस्तकांमध्ये पण त्याच्यात उल्लेख झालेला आहे. पण आज जे नामशेष होत आहे आणि जे आता बरेचसे खराब परिस्थितीत आहे तर हे प्रिझर्व करण्यासाठी आपण काही एफर्ट गेला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे, काय तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हा म्हणजे हा थोडासा कॉम्प्लेक्स प्रश्न म्हणजे अतिशय आपली वारसा जो आहे हा आपला नष्ट होत चालला ही गोष्ट खरी आहे. परंतु आपल्याकडे तेवढी सोशो इकॉनॉमिक आपली परिस्थिती तेवढी नाही आहे की ह्या सगळ्या वास्तूंचं आपण जतन करू शकतो किंवा त्या वास्तूला आपण आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करू शकू आणि ते जर केलं नाही तर त्या वास्तू सस्टेनेबल होणार नाहीत, त्या मेंटेन करणं त्यांना शक्य होणार नाही, ओनर्स ना. तेव्हा काहीतरी त्याच्याबद्दल एक ठोस पॉलिसी जर काही झाली किंवा आर्थिक सपोर्ट पण काही मिळाला याला वेगवेगळ्या अँगलने तर ह्या वास्तू कुठेतरी थोड्याफार जपल्या जातील. अदरवाईज हे नामशेष होणार आहे याच्याबद्दल काही शंका नाही आहे कारण ते कालबाह्य होत जात आहे कारण त्याच्यातली उपयुक्तता कमी होत चालली आहे कारण ते मेंटेन होत नाही आहेत. ओके. आणि सर साधारण 1990 ते 2000 साली नाशिकमध्ये अनेक नवीन नवीन निवासी शैक्षणिक औद्योगिक आणि वैद्यकीय संस्था यायला लागल्या आणि त्यांचे चांगले चांगले एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आणि आपले ॲडमिनिस्ट्रेशन कॉम्प्लेक्स झाले. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण का तुम्ही पण त्या बऱ्याच कामं केले आहेत आणि त्या बिल्डिंग आपल्या नाशिकला कशा सौंदर्यात वाढ देतात आहे आणि नाशिकचा बदल तेव्हा मला वाटलं का 1995 ते 2000 हा एकदम नाशिक वेगळ्या दिशेने गेला. तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. नाही, जसं आपलं नाशिक धार्मिक आणि ॲग्रिकल्चर आणि तसंच हेरिटेज ह्या दृष्टीने महत्त्वाचं असलं तसंच आता आपलं नाशिकाची ओळख आपली शैक्षणिक हब म्हणून पण होते. म्हणजे पुण्यानंतर नाशिकचा उल्लेख झाला म्हणजे नंबर लावला तरी काही हरकत नाही. नाशिकमध्ये पण जुन्या काही संस्था आहेतच की MVP सारखी मोठी संस्था आहे की ज्याच्यात शिक्षणाचं हे कार्य खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. तर त्यांची पण काही कॉलेजेस आहेत. नंतर आता नवीन भुजबळ नॉलेज सिटीसारखे मोठे प्रकल्प नाशिकमध्ये आलेले आहेत. भुजबळ साहेबांच्या METच्या माध्यमातून, मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून. त्याच्यानंतर काही बाहेरची म्हणजे संदीप फाउंडेशनसारखी पण प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत की ज्याच्यातनं बऱ्याचशा एज्युकेशनल ॲव्हेन्यूज तयार झालेले आहेत. म्हणजे शैक्षणिक वाटा दिसायला लागल्यात जास्त आणि विद्यार्थी पण खूप यायला लागलेत. तर असं हे आपलं आता नाशिकची ओळख तशी इंडस्ट्री पण आहे, इतिहास आहे आपल्याकडचा किंवा धार्मिक महत्त्व आहे, तसंच हे शैक्षणिक महत्त्व पण आता वाढतं आहे. सुदैवाने मला काही इन्स्टिट्यूट करायचा योग आला त्याच्यातला. त्यात सुरुवातीला मी काही इंडस्ट्रीकरता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट केली, महिंद्रकरता मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर केलं.
आणि ते पण बऱ्यापैकी आनंद महिंद्रांनी पण ॲप्रिशिएट केलं वगैरे, म्हणजे केशू महिंद्रा आणि आनंद महिंद्रा दोघांनी पण ते ॲप्रिशिएट झालं. आणि मग तो एक ट्रेंड सेट झाला. मग त्याच्यानंतर MVP काही डेव्हलपमेंट केली आम्ही, भुजबळ नॉलेज सिटीचं काम केलं. आणि हे करत असताना त्या इन्स्टिट्यूटचं एक महत्त्व, आर्किटेक्चरल इम्पॉर्टन्स, म्हणजे नॉट ओन्ली ॲज अ इम्प्रेसिव्ह बिल्डिंग, पण त्याचं उपयुक्तता, त्याच्यातलं लँडस्केप आणि बिल्ड मासेस यांची सांगड, हाच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोकळी हवा, भरपूर लाईट, छान लँडस्केप. आणि हे बघितल्यावर म्हणजे ह्या इमारतींमध्ये जेव्हा विद्यार्थी जातो तेव्हा तो त्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेण्याकरता तो प्रेरित होतो, किंवा त्याला म्हणजे आय थिंक ते एक सक्सेस आहे आर्किटेक्चरचं. आणि पुढे पण ही इज फील प्राऊड अबाउट इट, असं ह्या चारही जे आम्ही केल्यात, तर तो त्यातला एक भाग पुढे आला आहे त्याचा. जसं तुम्ही म्हणता एकदम परफेक्ट. म्हणजे नाशिक एखादा सिटीची जी आपली आयडेंटिटी असते, जसं आपण नाशिक म्हणजे जुन्या काळी एक आपलं गोदाघाट आणि तिथलं स्ट्रक्चर आणि तिथल्या बिल्डिंग, सरकारवाडा असं दाखवायचं, तसंच मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये आपल्या या सगळ्या नवीन नवीन संस्था, नाशिकची आपली राजीव गांधी भवन, या मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये आल्याने एक आपली सिटीची एक प्रोफाईल तयार होत असते. म्हणजे प्रत्येक आपण एखाद्या चित्रात जसं काढत असतो एखादं नाशिक किंवा पुणे, जसं सरकार आपला पुण्याला शनिवार वाडा आहे, जसं नाशिकला ती आयडेंटिटी आता ही मॉडर्न आपल्याला दिसते. आणि त्याच्यात तुमचा खरंच खूप मोठा वाटा आहे. आणि खरंच जे नाशिकला बाहेरून लोक येतात आणि बघतात, या वास्तू बघूनच ते एवढे इम्प्रेस होऊन जातात. कारण का हा जो नाशिकचा कल्चर आपल्याला त्याच्यात दिसतो. पूर्ण सरांनी सांगितल्याप्रमाणे नेचर त्याच्यात आलं आहे, कोट्स आले आहे. तर हे नाशिकचाच पूर्ण प्रभाव आपल्याला तो दिसतो. तो एक महत्त्वाचा भाग मला याच्यात तो वाटतो. सर, आणि आता आज जे आपल्या आता बिल्डिंग बायलॉज आले आहे, स्मार्ट सिटीचे काही मोठे मोठे प्रकल्प आहे, तर याचा काय परिणाम आपल्याला होतो आहे? आणि आर्किटेक्ट म्हणून तुमचा याच्यात काही सहभाग आहे का? आणि सिटी डेव्हलपमेंटसाठी हे कसे उपयोगी पडतं, याच्यामुळे आपला फ्युचर नाशिक कसे होणार आहे, तर त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. नाही, आता हे दोन्ही विषय जे मांडले ते त्याचं म्हणजे एक सेपरेट सेमिनार होतील असे दोन्ही विषय आहेत, की बायलॉज आणि स्मार्ट सिटी. येस, कारण का कुठल्याही सिटीचं किंवा डेव्हलपमेंट हा बायलॉज हा एक मोठा इम्पॅक्ट करत असतो. कारण का त्याच्याप्रमाणे त्या सिटीची आउटलाईन घडत असते. पण आता एक गोष्ट आहे की ते जे आता युनिफाईड जे DCPR झाले आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स जे आहेत, तर त्याच्यामुळे एक युनिफॉर्मिटी किंवा त्याच्यात एक थोडासा स्कोप वाढणार आहे माझ्या मते लोकांना डिझायनिंग करण्याकरता. कारण FSI जरी दिलं असलं तरी त्याच्यात लूपहोल्स कमी आहेत. तर माझ्या मते तो एक ॲडव्हान्टेज आहे. परंतु आता टॉवर्स होतील किंवा तशाच मोठ्या टाईपच्याच किंवा ऑर्गनाइज टाउनशिप किंवा अशा गोष्टी ह्याच्यातनं प्रमोट होतील. आणि मला असं वाटतं की ते व्हायला हरकत नाही, कारण छोट्या छोट्या इमारती होण्यापेक्षा एक चांगली ऑर्गनाइज टाउनशिप आता तर झाल्यात, तर बऱ्याच नाशिकमध्ये झालेल्या आहेत तशा. तर तशी आज गरज आहे. म्हणजे तिथे सिक्युरिटी आहे, तिथे मुलांना खेळायला मोकळ्या जागा आहेत, तर ह्या किंवा क्लब्स आहेत, म्हणजे घरांना सिक्युरिटी आहे. असे प्रकल्प आता नाशिकमध्ये ह्या बायलॉजच्या दृष्टिकोनातून कम्युनिटी लिव्हिंग, जसं जुन्या वाड्यांमधलं होतं तो कल्चर मोठ्या हाऊसिंगच्या माध्यमातून तयार होतं. आणि तो शहराला उपयुक्त आहे. म्हणजे त्यांचं इंटरनल गार्डन मेंटेन होणे किंवा त्याचं लँडस्केप मेंटेन होणं हे शक्य होतं. हां, म्हणजे नाशिक नशिबाने मला वाटतं का नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप स्ट्रॉंग आहे. नाशिकचे रिंग रोड लवकर झाले आणि नंतर डेव्हलपमेंट होते, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे चांगले कॉम्प्लेक्सेस फ्युचरमध्ये असे होऊ शकतात. हो, पण दुसरं एक मला इथे आता सांगाल की आता ह्या डेव्हलपमेंटबरोबर नाशिकचं पब्लिक ट्रान्सपोर्ट पण चांगलं डेव्हलप व्हायला पाहिजे, की जे बहुतेक आपल्या भारतातल्या बहुतेक शहरांमध्ये डेव्हलप झालेलं नाही आहे दुर्दैवाने. की जे आपण युरोपला बघतो की जिथे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच आहे जास्त, जिथे प्रायव्हेट कार्स हे कमी वापरल्या जातात. तर एकेकाळी तसं होतं नाशिक, कारण वॉकेबल डिस्टन्स होतं, मी जसं म्हणालो पूर्वी.
तर आता हे वाढल्यामुळे आता काय होतं की ट्रॅफिक खूप वाढलं आहे आणि तो ट्रॅफिकचा भार कमी होण्याच्या दृष्टीने पब्लिक ट्रान्सपोर्टेशन चांगलं झालं महत्त्वाचं. तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं आता सध्या तांत्रिक त्याच्यावरती जर जोड दिली आपण की ज्याच्यात सिस्टमॅटिक त्याचं मॅपिंग होईल किंवा त्याचं कंट्रोल्स राहतील, ह्या सगळ्या गोष्टींचं जसं आता स्मार्ट सिटीच्या बाबतीत आपण म्हटलं की ते त्याचे जिओ टॅगिंग केल्यानंतर त्याचं आता ते तसे त्यांचा प्रकल्प आहेच तसं. बरोबर. पण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनला महत्त्व दिलं गेलं, प्रायोरिटी आणि महत्त्व दोन्ही गेले गेले इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त आपण आता Infrastructure जोर वरती, दिला हां. पाहिजे, तर फ्युचर डेव्हलपमेंट चांगली होऊ तर शकते. फ्युचर डेव्हलपमेंट. आणि जे आता स्मार्ट सिटीचे प्रकल्प चालू आहेत, त्याच्यावर नाशिकचा परिणाम काय होतोय, पॉझिटिव्ह किंवा काय तुम्हाला वाटतंय त्याच्याबद्दल? कारण की त्यांनी बरेच नाशिकमध्ये प्रकल्प कंप्लीट केले आहेत. हां, म्हणजे माझा खूप त्याच्यावरती खरं सांगायचं म्हणजे अभ्यास नाही आहे, परंतु काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी त्याच्यात क्रिटिसाइज पण होत आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत. पण जी गती चालली आहे त्याला, ज्या कामांना गती आहे ती फार स्लो आहे. म्हणजे मग ती जर गती वाढवली तर मग ह्याच्यात आपल्याला त्याचा रिझल्ट बघायला मिळतं. आता लोक कंटाळलेत तर म्हणतात थांबवा आता हे डेव्हलपमेंट, कारण आम्हाला आमचं बिझनेसच मार खात आहेत. ओके. तर माझ्या आता हा एक आस्पेक्ट थोडासा कुठेतरी मिसिंग आहे. मिसिंग आहे त्याच्यातला Yes. स्पीड. म्हणजे प्रकल्प तसे कॉन्सेप्ट लेवलला चांगले हां, होते, concept पण level. ते एक्झिक्युशन म्हणजे लेवलला आता गोदावरी डेव्हलपमेंट आहे, त्यात कसं काही खूप ठोस दिसत नाही आहे काही झालेलं असं. म्हणजे कॉन्क्रीट काही झालेलं दिसत नाही आहे किंवा हे रस्ते पण टाईम डिलेमुळे खूप लोक वैतागलेले आहेत, म्हणजे त्यांचे बिझनेस. तर म्हणजे ते लोक आता ह्या कामांकरता स्टे घ्यायला लागले, तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही कुठली. येस सर. आणि आता भविष्यात म्हणजे उद्याचं नाशिक कसं पाहिजे तुमच्या मते, काय असायला पाहिजे, का सिस्टीम किंवा काय आणि इन्फ्रास्ट्रक्चर, आणि अजून तुम्हाला काय वाटतं आपल्या वास्तुकलेत इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, नाशिकचं एक आयडेंटिटी होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, कुठलंही शहर सुंदर असायला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यात असलेले चांगले रस्ते, त्याच्यानंतर तिथलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर चांगली उद्यानं मुलांना खेळायला, भरपूर झाडी रस्त्याच्या बाजूला, नंतर पब्लिक युटिलिटीज म्हणजे जसे चांगले नाट्यगृह की चांगले किंवा आपण ब्लेस्ड आहोत की आपल्याला एवढा चांगली नदीचा किनारा लाभलेला आहे. तर छान नदीच्या किनाऱ्याची डेव्हलपमेंट जर बघितली तर ती खरं खूप आपल्याला स्कोप आहे करायला, पण ती सुदैवाने फारशी पुढे जात नाही. त्यात आम्ही थोडे प्रयत्न केलेत, पण काही ना काही मार्गाने त्याच्यात कमीपणा आपल्याला ते इतकं पोटेन्शियल आपल्याला आहे की जे इतर शहरात आता वापरलं जातं आहे, लोक त्याचा हे कर. कारण नाशिक नदी हे पाणी हे सेलिब्रेशन होतं पूर्वीच्या काळात की तिथे छान घाट बांधले गेले होते. तसा हा पूर्ण किनारा आपण त्याचा फार चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे किंवा ते खरं स्मार्ट सिटीमध्ये यायला पाहिजे. स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्या की. येस. आणि आय थिंक पब्लिक पार्टिसिपेशन पण खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक सिटीच्या माणसाने त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे, कारण का अनेक गोष्टी करताय पण त्या मेंटेनन्स आणि त्याचा उपयोग करणं हे लोकांच्या हातात आहे. हा पब्लिक पार्टिसिपेशन पण म्हणजे जबाबदारीने लोकांचा त्याच्यातला अंतर्भाव होणं गरजेचं आहे. कारण लोक हे त्रयस्थासारखे बघत असतात या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये. कोणी तिथे पुढाकार घेऊन त्या डेव्हलपमेंटचा पुरस्कार किंवा त्याच्याकरता सूचना वगैरे असं काही फारसे त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले दिसत नाहीत. तर लोकांनी पण ते हे सगळे प्रकल्प चांगले कसे होतील किंवा याच्याकरता आपली त्यांची जी गरज आहे ती पण आपल्या नेत्यांपुढे आणली गेली पाहिजे. त्याच्यावरती त्यांचं एक कंट्रोल असलं पाहिजे, म्हणजे व्हिजिलन्स ज्याला आपण म्हणू की ह्या सगळ्या कामांवरती. तेव्हा मग त्या स्वच्छतेवरती व्हिजिलन्स हवं, त्यांच्या कामांवरती लोकांचा व्हिजिलन्स, तेव्हा मग आपोआप ही कामं चांगली होतील. मला तर असं वाटतं प्रत्येकाला वाटायला पाहिजे की हे आपलं सिटी आहे, आपलं नाशिक आहे, तर आपोआप लोक त्या दृष्टीने वागतील असं वाटतंय. आज आपल्याला एकदम म्हणजे एक थोड्याच वेळात आपल्याला नाशिकला सरांनी आपल्याला एकदम सरकारवाड्यापासून तर आजच्या मॉडर्न बिल्डिंगपर्यंत आपल्याला नेलं आहे. आणि पुढचं पण नाशिक कसं असेल हे सरांनी खूपच कमी शब्दात आपल्याला खूप चांगलं मांडलं आहे. म्हणजे एखाद्याच्या समोर पूर्ण नाशिक उभं राहिलं असेल असं मला वाटतं.
धन्यवाद सर आणि धन्यवाद देशदूत. तुम्ही खूपच चांगला प्रकल्प हा घेतला आहे आणि लोकांसमोर नाशिकची वास्तुकलेबद्दल खूप अतिशय थोडक्यात चांगली माहिती सरांमुळे आपल्याला आज मिळाली आहे. धन्यवाद. धन्यवाद.